नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, इनव्हॉइस नंबर कुठून घ्यायचा, ऑनलाईन अटेंडन्समध्ये एरर येत आहे का, आणि जर तो एरर येत असेल तर मग तो कशा पद्धतीने दूर करायचा. आमचा या महिन्यामध्ये कार्यकाळ संपणार आहे तर आम्हाला ऑनलाईन अटेंडन्स करावीच लागणार आहे का, प्रोफाईल अपडेट करून सुद्धा पुन्हा पुन्हा अपडेट करा म्हणत आहेत, तर हे याच्यावरती नेमकं काय सोल्युशन आहे. EBS अटेंडन्स म्हणजे ऑनलाईन अटेंडन्स कशा पद्धतीनं भरायची, आचारसंहिता लागणार आहे का, आणि जर ती लागली तर आपल्या GRवरती त्याचा परिणाम पडू शकतो का. ऑनलाईन अटेंडन्सबद्दल आम्हाला सूचनाच मिळालेल्या नाही आहेत, तर मग नेमकं काय करावं, आमची पेमेंट कधी होणार आहे, आधार प्रोफाईल अपडेटचा जो टॅब आहे तर तो सुरू होणार आहे का. उद्या आदरणीय तुकाराम बाबा यांची भेट आदरणीय शिंदेसाहेब यांच्यासोबत होणार आहे का, आणि आज जी चाकूरकर साहेबांची भेट प्रस्तावित आहे शिंदेसाहेब यांच्यासोबत होण्याची तर ती होणार आहे का, असे प्रश्न आपल्या मनामध्ये होते. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये होता की इनव्हॉइस नंबर कुठून घ्यायचा, तर इनव्हॉइस नंबर तुम्ही तुमच्या जिल्हा कौशल्य विभागामधून घेऊ शकता. ऑनलाईन अटेंडन्समध्ये जर समजा तुम्हाला काही एरर येत असेल तर तुम्ही त्याच दिवशी कौशल्य विभागाला ते सांगू शकता की सर, मी ऑनलाईन अटेंडन्स भरत असताना ऑनलाईन एरर आलेला आहे आणि त्यामुळे माझी अटेंडन्स ही भरले नाही गेलेली आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही मार्गदर्शन करा, म्हणजे जेणेकरून तुमची त्या दिवसची ॲब्सेंटी लागणार नाही. तिसरा महत्त्वाचा प्रश्न की जर तुमचा कार्यकाळ याच महिन्यामध्ये संपत असेल आणि अजून तुमच्या आस्थापनेमध्ये ऑनलाईन अटेंडन्स सुरू झालेली नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक काम करू शकता, कौशल्य विभागाचा कन्सेंट त्या संदर्भामध्ये घेऊ शकता की सर, आम्हाला या महिन्याच्या ऑनलाईन अटेंडन्स संदर्भामध्ये जर समजा तुम्हाला खरंच तुमच्या आस्थापनेने कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नसतील तर त्यांना स्पष्ट सांगा की सर, आम्हाला सूचना नाही मिळाल्यात आणि त्यामुळं आम्ही अटेंडन्स ऑनलाईन पद्धतीने भरलं नाही, ऑफलाईन पद्धतीनेच आहे. म्हणजे त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग कौशल्य विभाग काढू शकतो. प्रोफाईल अपडेट करून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा प्रोफाईल अपडेट करायला सांगितलेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक असे विद्यार्थी आहेत की म्हणजे खरंच त्यांना ही अडचण येत आहे की त्यांनी आधी अटेंडन्स अपलोड केली होती, प्रोफाईल अपडेट केली होती, परंतु तरीसुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा ती प्रोफाईल अपडेट करायला लावत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्यासुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर प्रोफाईल अपडेट केली असेल तर तुमचं काम संपलं असं नाही. तर त्या अपडेट केलेल्या प्रोफाईलला कौशल्य विभागामधून, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं जे कौशल्य विभाग आहे त्याच्याकडनं त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे की नाही हे सुद्धा चेक करा. आता आपण वेळोवेळी सांगतो, मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना असं वाटतं की प्रोफाईल अपडेट केली म्हणजे झालं. तसं नाही, ती प्रोफाईलला कमिशनर लेवलवरचं अप्रूव्हलसुद्धा आवश्यक असतं, कौशल्य विभागामधलं अप्रूव्हलसुद्धा आवश्यक असतं. ते अप्रूव्हल झाल्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अटेंडन्सही भरल्या जाते, त्याच्याशिवाय तुमची प्रोफाईल अपडेट झाली असं म्हणताच येत नाही. मग त्याच्यामागची कारणं काय असू शकतात, तर तुमचं डॉक्युमेंट्स एखादं चुकीचं भरलेलं असू शकतं, ठीक आहे, किंवा तुम्ही जी 16 जून शेवटची तारीख होती त्याच्यानंतर तुम्ही प्रोफाईल अपडेट करण्याचा प्रयत्न करत असाल, त्याच्यामुळे तुमचा तो डेटा सेव्ह झालेला नसेल. तरी 2-4 कारणं त्याच्या मागची आहेत. 1 एप्रिलला आधार अपडेट करायला सांगितलं होतं, शेवटची तारीख होती 16 जून, तोपर्यंत तुम्ही ते करणं बंधनकारक होतं. अनेक विद्यार्थ्यांनी ते केलं नाही आहे. आता सध्या आपण आदरणीय चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा यांना हा विषय गांभीर्याने घ्यायला त्या ठिकाणी सांगितलं आहे, आणि त्यांनी दोघांनीसुद्धा कौशल्य विभागामध्ये विद्यार्थ्यांना 5 दिवसासाठी का होईना परंतु आधार प्रोफाईल अपडेट करण्याचा टॅब एकदा ओपन करून द्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या खरंच अशा अडचणींमुळे त्यांचं प्रोफाईल अपडेट झालेलं नसेल आणि त्यांना आता ऑनलाईन अटेंडन्स अपलोड करण्यामध्ये अडचण येत आहे तर ती येणार नाही, ठीक आहे. म्हणजे तो प्रोफाईल अपडेटचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. आता अनेक विद्यार्थ्यांनी इन्व्हॉइसेस नंबर जे आहेत ते चाकूरकर साहेबांना पाठवलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे इन्व्हॉइस नंबर मागच्या 5-6 दिवसामध्ये साहेबांना गेले होते, साहेबांनी रात्रीच सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी शुक्रवारपर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांची पेमेंट होईल, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे की आता आदरणीय तुकाराम बाबा यांची भेट ही उद्या शिंदे साहेबांसोबत होणार आहे का. तर बघा, आपल्याला 24, 25 आणि 26 ह्या 3 तारखा दिलेल्या होत्या. त्यापैकी एका दिवशी प्रशासकीय बैठक लावू असं माननीय कॅबिनेट मंत्री, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांचे जे PA आहेत त्यांनी सांगितलेलं होतं तुकाराम बाबांना. तर त्या अनुषंगाने आदरणीय तुकाराम बाबांनी जे जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामधून एक प्रशिक्षणार्थी बांधव किंवा 1 किंवा 2 असे त्यांनी उद्या मुंबईला 12 वाजेपर्यंत बोलवलेले आहेत. त्यानंतर मग त्या ठिकाणी भेटीसाठी प्रयत्न हे होणार आहेत. जर या 3 दिवसामध्ये भेट झाली किंवा झाली नाही, किंवा भेट झाली परंतु ती सकारात्मक झाली नाही, तर पुढील आंदोलनाची दिशा त्या ठिकाणी ठरवण्याचं आणि जाहीर करण्याचं तुकाराम बाबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं
आज चाकूरकर साहेबांची भेट शिंदे साहेबांसोबत आणि उद्या परवा किंवा मग 26 तारखेला आदरणीय तुकाराम बाबांची भेट ही शिंदे साहेबांसोबत होण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही भेटीवरती आपलं पूर्णतः लक्ष आहे. जी काही अपडेट मिळेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं की आज जे आपण प्रश्न घेतले, एक शेवटचा प्रश्न बाकी आहे, तो म्हणजे ABS अटेंडन्स कशा पद्धतीने भरावी. तर या संदर्भामध्ये जुलै महिन्यामध्येच मी एक पत्र आपल्या सगळ्या ग्रुपवरती टाकलं होतं आणि आपल्या गुरुजन चॅनलवरती 24 पानाचं लांबलचक पत्र अशा हेडिंगखाली एक व्हिडिओ आहे. तो तुम्हाला ABS पद्धतीने अटेंडन्स कशा पद्धतीने भरावी या संदर्भामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी उत्तर दिलेलं आहे. तर तो व्हिडिओ आपण आवर्जून बघू शकता. लागेल तर मी त्या व्हिडिओची जी लिंक आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, तो तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. बाकी खूप खूप धन्यवाद.